नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुधीर मुळे यांची सेंट% ही कादंबरी मला आपल्या चॅनलवर वाचायची परवानगी दिली. त्याबद्दल सुधीर मुळे सरांचे आणि स्वरूपदीप प्रकाशन सोलापूरचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो सेंट%. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरू करूयात. सुधीर मुळे लिखित सेंट% भाग पहिला. दुकानाचं शटर रमणनं वर उचललं. सर्र करत ते वर गेलं. ते वर नक्की पक्क बसलं याची खात्री करून घेऊन रमणनं आत पहिलं पाऊल टाकलं. हो, नाहीतर शटर वर गेलं असं समजून आपण आज शिरत असताना ते वरून पुन्हा खाली येऊन आपल्या डोक्यावर आदळायचं. 2 वर्षांपूर्वी त्यांनी वर ढकललेलं शटर तो आज शिरत असताना त्याच्या डोक्यावर आदळलं होतं. नशीब बलवत्तर म्हणून वाचला होता तो. पण त्या प्रसंगापासून अशी काळजी घेणं अंगवळणी पडलं होतं त्याच्या. आज शिरताच त्यांनी एकवार दुकानात सगळीकडे नजर फिरवली. सगळं काही ठीकठाक होतं. तो काउंटरचं झाकण उघडून काउंटर पलीकडे आला आणि त्यानं शर्टाच्या खिशातनं मोबाईल काढला. त्यात वेळ बघितली. सकाळचे 9 वाजत होते. अजून बाबूराव कसा आला नाही त्याच्या मनात आलं. एरवी तो येण्यापूर्वी बाबूराव दुकानाबाहेर त्याची वाट बघत उभा असायचा. त्यानं शटर उघडलं की बाबूराव अगोदर आत शिरायचा, दुकान नीट झाडून काढायचा, फर्निचरची पुसपास करायचा, खास पंढरपूरहून आणलेली मसाला उदबत्ती लावायचा आणि मग रमणला आवाज द्यायचा. त्यानंतर रमण आत शिरायचा. भिंतीला लावलेल्या आसाराम बापूंच्या तसबिरीला नमस्कार करायचा. त्यानंतर त्यांचा दिवस सुरू व्हायचा. पण आज बाबूराव अजून आलेला दिसत नव्हता. आजवर असं कधीच झालेलं नव्हतं. अस्वस्थ होत रमणनं मोबाईलवरनं बाबूरावाला कॉल केला. नुसती रिंग जात होती पण बाबूराव फोन उचलत नव्हता. 2-4 वेळा कॉल करून शेवटी रमणनं फोन पुन्हा खिशात ठेवून दिला. आज कचऱ्यातच दुकान चालवावं लागणार. एक सुस्कारा सोडत काउंटरच्या बाहेर आला. पेपरवाल्यानं नुकताच आजचा ताजा पेपर त्याच्या दुकानात भिरकावून दिला. पेपर उचलून तो पुन्हा काउंटरवर आला. पेपरवरनं नजर फिरवत असतानाच बाबूराव आत शिरला. तो घामाघूम झालेला दिसत होता. काय बाबूराव, काय भानगड आहे? रमणनं पेपर बाजूला ठेवत विचारलं. कसली भानगड? रुमालानं बाबूरावानं तोंड खसा पुसलं. उशीर का झाला आणि फोन का नाही उचललास माझा? ते होय. बाबूराव आता आत आला होता. सकाळी बायकोची तब्येत जरा बिघडली होती म्हणून निघायला उशीर झाला बघा. आणि फोनचं काय? फोन का नाही उचललास? घाईत होतो. तुमचाच फोन आहे म्हटल्यावर मी कशाला उचलू? बाबूरावनं कोपऱ्यातली केरसुणी उचलत म्हटलं. या बाबूरावचं लॉजिक रमणला कधी समजलंच नव्हतं. आपल्याला अगोदर उशीर झालाय, मालक दुकानात आपली वाट बघत असेल, आपण येतोय का नाही हे विचारण्यासाठी तो फोन करत असेल आणि तो उचलून आपण पोहोचत असल्याचं त्याला सांगणं आवश्यक आहे हे त्याच्या गावीही नव्हतं. उलट आपण दुकानाकडेच जात असल्यामुळे मालकाचा वाजत असलेला फोन उचलून त्याला तसं सांगायची काय गरज आहे असं मत होतं बाबूरावचं. बाबूरावची सगळीच मतं अशी विचित्र होती. उदाहरणार्थ, एखाद्या दिवशी आपण दुकानात जाऊ शकणार नसू तर मालकाला तसं सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही असं त्याचं मत होतं. कारण काय? तर आपण दुकानात गेलो नाही तर मालकाला आपोआपच समजेल की ते, मग मुद्दाम फोन करून सांगायची काय गरज? त्याच्या या अशा जगावेगळ्या लॉजिकनं रमण मात्र नेहमी हैराण व्हायचा. कित्येक वेळा अडचणीत सुद्धा यायचा तो. गिऱ्हाईकाला चुकीनं कमी पैसे दिले गेले किंवा त्यानं चुकून जास्त पैसे दिले तरी बाबूराव गिऱ्हाईकाच्या ते लक्षात आणून द्यायचा नाही. लॉजिक तेच. पैसे चुकीचं असल्याचं गिऱ्हाईकाच्या लक्षात आल्यानंतर स्वतःच तसं सांगणार नाही का तो? आणि त्याच्या लक्षात आलंच नाही तर आपण तरी कशाला सांगायचं? मात्र असं होत असल्यामुळे गिऱ्हाईकासमोर रमणची पोझिशन खूप अवघडल्यासारखी व्हायची.
गिरायकाला वाटायचं की मालकाच्याच तशा सूचना असतील या नोकराला. बाबूरावनं खिशातला रुमाल काढून तोंडाला बांधला आणि किरसुणी हातात घेतली. तसा रमण दुकानाच्या बाहेर येऊन उभा राहिला. 10 मिनिटांमध्ये बाबूरावनं दुकान झाडून लख्ख केलेलं होतं. भिंतीवरच्या आसाराम बापूंच्या तसबिरीसमोर पंढरपूरची मसाला उदबत्ती लावली होती आणि आता गिऱ्हाईकांना सेवा देण्यासाठी तो तत्परतेनं काउंटरवर उभा होता. हसून मान डोलावत रमण आत शिरला आणि काउंटर जवळच्या आपल्या गल्ल्यावर जाऊन बसला. सहज म्हणून त्याने समोर बघितलं. त्याच्या जागेवरनं त्याला रस्त्यावरचं दूरपर्यंतचं दिसायचं. रस्त्यावरून ती आकृती येत असताना दिसताच तो ताठ झाला. मनाशीच काहीतरी विचार करून त्यांनी बाबूरावला आवाज दिला. बाबूराव, जरा वसुलीचं बघता का? कालच तर जाऊन आलो की. बाबूराव काउंटरवर बोटानं तबला वाजवत म्हणाला. आज पुन्हा जा. काल काय सगळी वसुली झाली का? रमण वैतागून म्हणाला. काय नोकर मिळालाय साला. कुठलंही काम सांगितलं की ते निमूटपणे करून टाकायचं सोडून हा लेखाचा नाही ते फाटे फोडत बसतो. ठीक आहे, जातो. बाबूराव बाहेर पडला आणि सायकलवर टांग टाकून निघून गेला. तसा रमणनं सुटकेचा निश्वास सोडला. तेवढ्यात ती आकृती दुकानातच येऊन उभी राहिली. हाय रमण. घंटेसारखा एक नाजूक आवाज किणकिणला. माया, तू कशाला इकडे आली आहेस? घाईघाईनं आपल्या जागेवरनं रमण उठला आणि दुकानाच्या दारात जाऊन त्याने डोकून बघितलं. नशीब आजूबाजूला तसं ओळखीचं कोणी दिसत नव्हतं. काय नाही रे, मला थोडी पैशाची आवश्यकता पडली अचानक म्हणून. अगं मग मला फोन करून सांगायचं होतं, मी स्वतः येऊन दिले असते. तू कशाला आलीस? रमणनं चिडून विचारलं. मायानं इथे दुकानात यावं आणि तेही असं दिवसाढावळ्या हे त्याला अजिबात पसंत पडलेलं नव्हतं. कोणी पाहिलं म्हणजे? अरे खूप अर्जन्सी आहे रे म्हणून म्हटलं. फोन केल्यानंतर तू केव्हा येणार, त्यापेक्षा आपणच जावं. माया सरळ त्याच्या गल्ल्यावर जाऊन बसली. तिने कॅशबॉक्स उघडला आणि त्यातल्या 500च्या नोटा काढून घेतल्या. रमण तिच्याकडे बघत होता. तिचं वागणं डॉमिनेटिंग असलं तरी त्याला आवडत होती ती. तिचा गोरापान वर्ण, सरळ टोकदार नाक, रेखीव नाकपुड्या, रुंद कपाळ आणि रसरशीत ओठ त्याला नेहमीच मोहात पाडायचे. त्यातून तिचा कडक असलेला फॉर्म बघितला की रमण सगळं विसरून जायचा. अगं अजून बोहणी व्हायची आहे, थोडे तरी पैसे ठेव त्याच्यात. अचानक भानावर येऊन रमण घाईघाईनं तिच्याकडे धावत गेला. डोंट वरी हनी, 100 रुपये ठेवलेत त्यात. गल्ल्यावरनं उठत माया म्हणाली आणि जाण्यासाठी निघाली. हे काय, तसंच कोरडं ठेवणार का काय आम्हाला? तिच्या शरीरावरनं नजर फिरवत रमणनं सहेतुकपणे विचारलं. तशी माया हसली, पुन्हा मागे वळाली आणि तिने जवळ येऊन रमणला मिठी मारली. तिने लावलेल्या परफ्यूमचा मंद सुगंध नाकात शिरला तसा रमण चेकाळला. त्याने तिला अजूनच घट्ट आवडलं. असं किती दिवस चोरून चोरून भेटत राहायचं हानी आपण? ती त्याच्या कानात कुजबुजली. बास ग, अजून थोडे दिवस मग. रमण आणखीन काही बोलणार तोच त्याचं लक्ष समोर गेलं. तो हादरला. त्यानं सट्ट दिशी मायाला आपल्या मिठीतनं दूर ढकललं. मायाला हा असं का करतोय तेच कळलं नाही. ती गोंधळलेल्या मुद्रेनं त्याच्याकडे बघायला लागली. मेलो. रमण घाबरलेल्या चेहऱ्यानं तिच्याकडे बघत म्हणाला. अगं सुनीला इकडंच येतेय. मग येऊ देत की, त्यात काय घाबरायचं इतकं? बायकोच आहे ना तुझी? माया सहजतेनं म्हणाली. अगं बायको आहे म्हणून तर घाबरलोय मी. तिने तुला इथे बघितलं तर माझी कंबक्ती भरली म्हणून समज. रमण म्हणाला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब गोळा झाले होते. अगं तिला आपला संशय आला आहे. मग मी काय करू? रमणने इकडे तिकडे बघितलं. दुकानातून निघून जाणं शक्य नव्हतं, कारण सुनीला आता जवळ आलेली होती. माया दुकानातून बाहेर पडली असती तर तो एकच रस्ता असल्यामुळे तिने तिला बघितलंच असतं. बरं, दुकानात कुठे लपून बसायला जागा सुद्धा नव्हती. काय करावं? या मायाला कुठे लपवावं? दुकानात सगळीकडे नजर फिरवत असताना मायाला डीप फ्रीजर दिसलं. तसं तिने रमणला सांगितलं. दुसरं काही सुचत नसल्यामुळे त्यांनीही मायाला फ्रीजर उघडून आत बसायला सांगितलं. मायानं फ्रीजर उघडलं. आतला गारवा जाणवताच तिच्या अंगावर शहारे आले.
अगं आई गं किती गार आहे ते. रमणकडे बघत माया ओरडली, अगं मी इथे गार पडलोय. रमण वैतागून ओरडला. चला बायको आणि प्रेयसी दोघीही एकाच वेळी एकाच ठिकाणी आले आहेत आणि हिचे आपले चाललेत ना खरे, किती गार किती गार. अगं बस की आत पटकन. मायाला फ्रीजरमध्ये ढकलत रमण म्हणाला, अरे पण आत थंडीनं मी गारठून मेले म्हणजे. अगं असं किती वेळ बसायचं आहे तुला. तिला आत दाबून धरत रमण म्हणाला, हे बघ 5 मिनिटात मी तिला कटवतो, मग बाहेर येतो. बघ हां 5च मिनटं, नाही तर मला इथे टाकून गायब होशील तू आणि मी जाईन इथे मरून. आत शिरत माया म्हणाली. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती आत बसताच रमणनं फ्रीजरचं डोअर लावलं. लगेच त्याचं लॉकसुद्धा लावून टाकलं आणि खिल्ली खिशात टाकून दिली. तेवढ्यात सुनीला आली. अरे सुनीला तू इकडे. स्वतःच्या श्वासांवर कसंबसं नियंत्रण मिळवत रमणनं विचारलं, अरे आपल्याला लगेच निघायला हवंय रमण. सुनीला घाईघाईनं म्हणाली. तिचा चेहरा घाबराघोबरा झाला होता. धड बोलणंसुद्धा तिला सुचत नव्हतं. अगं पण काय झालंय ते तर सांगशील का नाही. पप्पांची तब्येत अचानक बिघडली आहे. मम्मीचा फोन आला होता, आपल्याला लगेच निघायला हवं. सुनीलाचे पप्पा म्हणजे डॉक्टरांसाठी एक चॅलेंजच होते. त्यांना कधीही काहीही व्हायचं, त्यांची तब्येत अचानक बिघडायची म्हणजे एकदम सिरियसच व्हायची. जातात का राहतात अशी परिस्थिती निर्माण व्हायची. कितीही आणि कोणत्याही तपासण्या केल्या तरी त्यांच्या तब्येत बिघडण्याचं कारण आजवर कुठल्याही डॉक्टरला सापडलेलं नव्हतं. वैद्य झाले, हकीम झाले, ॲलोपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिओपॅथी या सगळ्या प्याथ्याच काय, पण इलेक्ट्रोपॅथी, इव्हन युनानी औषधंसुद्धा झाली होती. पण गुण नाही म्हणजे नाही. 2 दिवस ICUत काढले की पठ्ठ्या 3ऱ्या दिवशी ठणठणीत होऊन घरी परतायचा. सुरुवातीला रमण निरोप मिळता तातडीनं हॉस्पिटलमध्ये हजर व्हायचा. पण हे नेहमीच झाल्यामुळे अलीकडे तोही टाळाटाळ करायला लागला होता. शेवटी तर वैतागून त्यांनी कन्फर्म न्यूज असेल तेव्हाच आपल्याला कळवा असं सुनीलाच्या आईला सांगून ठेवलं होतं. पण सुनीला मात्र दरवेळेला तितक्याच काळजीनं आणि अस्वस्थतेनं हॉस्पिटलकडे धाव घ्यायची. तिने तशी धाव घेतली तरी रमणची हरकत नव्हती. तुला जायचं तर जा ना बाई, पण मला कशाला वेठीला धरतीयस दरवेळी, असं त्यांनी तिला अनेक वेळा सांगितलं होतं. पण सुनीला ऐकते वय. दरवेळी पप्पांची तब्येत खराब आहे असा निरोप आला की रमणला घेऊन ती हॉस्पिटलकडे पळायची. अगं मग मला फोन का नाही केला, मी आलो असतो की. रमण एक नजर फ्रीजरकडे ठेवत म्हणाला. त्याचं काळीच धडधडत होतं. या सुनीलाचा काही नेम नव्हता. तिला सहज वाटलं म्हणून तिने फ्रीजर उघडला असता म्हणजे सगळंच संपलं असतं. त्या शंकेमुळे त्याने फ्रीजर लॉक करून टाकलं होतं. कसा करणार, काल फोन चार्जच झाला नव्हता. ती एका खुर्चीवर बसत म्हणाली, मम्मीचा फोन आला, बोलणं झालं आणि बॅटरीच संपली. ज्या आईची त्या बॅटरीची आहे. या सुनीलाचा फोन इतका कसा काय लवकर डिस्चार्ज होतो कळतच नाही. बहुतेक दिवसच्या दिवस इथे व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरत बसते ना, त्यामुळे असेल. अगं रात्री चार्जिंगला लावला होतास ना तू. लावला होता, पण सकाळी बघते तर चार्जिंग व्हायच्या ऐवजी बॅटरी आणखीनच कमी झाली होती. बहुतेक माझा चार्जर खराब झाला आहे. ते जाऊ दे रे, चल लवकर. बाबूराव कुठे. बाबूराव गेलाय वसुलीला. तो आल्याशिवाय कसं निघता येईल. रमण एक डोळा फ्रीजरकडे ठेवत म्हणाला, हे बघ असं कर, तू घरी जा, बाबूराव आला की मी येतो. अरे तुला समजत कसं नाही रे रमण. जशी असशील तशी निघून ये असा निरोप आहे मम्मीचा. तू दुकान बंद कर, आपण आत्ताच्या आत्ता निघू. अगं पण असं कसं निघता येईल. फ्रीजमध्ये लपलेल्या मायाला सुनीलाच्या नकळत बाहेर कसं काढता येईल याचा विचार करत रमणनं विचारलं. पप्पांपेक्षा तुला दुकान महत्त्वाचं वाटतंय ना. पाय आपटत सुनीला म्हणाली. मग तिने रमणचा हात पकडला आणि त्याला ओढत ती दुकानाच्या बाहेर घेऊन गेली. पाय उंचावून तिनेच शटर खाली ओढलं. रमणच्या खिशात हात घालून कुलपाच्या किल्ल्या काढल्या आणि रमणला काही कळायच्या आज शटरला कुलपं लावून सुद्धा टाकली. चल आता. कारच्या दिशेनं त्याला ओढून नेत सुनीला म्हणाली, अगं पण. रमण कळवळला. माया आत फ्रीजरमध्ये तशीच राहिली होती. आता आपण थेट उद्या येऊ शकणार, तोपर्यंत माया फ्रीजरमध्ये कशी राहील. तिला काही झालं म्हणजे. पण सुनीला काही एक ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. तिचे पप्पा म्हणजे जीव की प्राण होते तिचे. त्यांचीच तब्येत खराब झाली आहे म्हटल्यानंतर ती दुसरं काही ऐकणं शक्यच नव्हतं.
नाईलाज होत रमणनं कारचा दरवाजा उघडला आणि तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. गाडी सुरू करताना त्याच्या मनात मायाचाच विचार होता. कसंही करून सुनीलाच्या नकळत एकदा दुकानात जाणं भाग होतं त्याला, तरच मायाला फ्रीजरमधनं बाहेर काढता येणार होतं. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा सुनीलाचे पप्पा तिच्या मम्मीच्या गळ्यात हात टाकून बाहेर येत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर कसलंही टेन्शन दिसत नव्हतं. याही वेळी यांना काहीही झालेलं नसणार रमणच्या मनात आलं. उगाच आपल्याला दुकानातनं ओढून आणलं या सुनीलानं. तिकडे ती माया फ्रीजरमध्ये कडाडून गेली असेल, वरून आपण फ्रीजरला लॉक करून आलो आहे, नाही तर ती निदान फ्रीजरच्या बाहेर तरी येऊ शकली असती. रमण हळहळला. कसं आहे पप्पा आता? वरकरणी काळजी दाखवत रमणनं विचारलं. मनात मात्र याला काय धाड भरली आहे हाच विचार होता. ठीक आहे, डिस्चार्ज दिलाय, घरी निघालोय. काय झालं होतं पप्पा? सुनीलाच्या स्वरात मात्र ओतप्रोत चिंता भरलेली होती. काही नाही ग, थोडंसं अनइझी वाटत होतं इतकंच. पप्पा हसत हसत म्हणाले. थोडंसं अनइझी? मग तेवढ्यासाठी सिरियस असल्याचा फोन करायची काय गरज होती? तुझ्या त्या फोनमुळे मायाला फ्रीजरमध्ये कोंडून तसंच यावं लागलं ना रे माठ्या. रतन चडफडत त्यांच्याकडे बघत होता. कसलं अनइझी ग, काहीही सांगतात ते, सुनीलाची मम्मी म्हणाली. बेशुद्ध पडले होते. शेजारच्या गजूला सांगून हॉस्पिटलमध्ये आणलं यांना आणि मग तुला फोन केला. बरं केलंस मम्मी मला फोन केला ते, सुनीला म्हणाली. आता ती रिलॅक्स झालेली दिसत होती. मग त्या पोरीचे आणि तिच्या आईवडिलांचे आपापसात हास्यविनोद सुरू झाले. रमण मात्र अस्वस्थ होत होता. त्याच्या डोळ्यांसमोर सारखी थंडीनं कुडकुडत असलेली माया दिसत होती. त्यांचं बोलणं संपायचं चिन्ह दिसेना, तर शेवटी तोच म्हणाला, सुनीला तू जा मम्मीकडे, पप्पांना घेऊन मी निघतो दुकानाकडे. आता सुनीलाला मम्मी पप्पा भेटले होते. पप्पांची तब्येत ठीक होती. त्यामुळं सुनीलानं लगेच रमणला दुकानात जायची परवानगी देऊ नाही टाकली. त्याला घरी चालण्याचा कोणी आग्रहसुद्धा केला नाही. अर्थात रमणच्या पाथ्यावर पडलं ते. पडत्या फळाच्या आज्ञा घेऊन तो लगेच कारमध्ये बसला आणि सुसाट वेगानं त्यांनी कार दुकानाच्या दिशेनं सोडली. दुकानासमोर येताच घाईघाईनं तो खाली उतरला. खिशातून शटरच्या लॉकच्या किल्ल्या काढल्या, घाईघाईत कुलूपं उघडली, शटर वर केलं आणि गडबडीत तो दुकानात शिरला. पळतच तो फ्रीजरकडे गेला. किल्ली काढून त्यांनी फ्रीजरचं लॉक उघडलं. सॉरी माया, तुला बराच वेळ फ्रीजरमध्ये राहावं लागलं. स्वतःशी पुटपुटत त्यांनी फ्रीजरचं डोअर उघडलं आणि आत नजर जाताच त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. फ्रीजरमध्ये माया नव्हती. डोक्याला हात लावून रमण गल्ल्यावर बसला. दुकान लॉक असताना, फ्रीजर लॉक असताना माया गेली कुठे हा मोठाच प्रश्न पडला होता त्याला. तरी बरं 2 वर्षांपासून त्याचे मायाशी संबंध होते म्हणून, नाहीतर ती पिशाच्या योनीतली एका काय अशी शंका आली असती त्याला. नाही तर काय, बाहेरून कुलूप लावलेल्या फ्रीजरचा डोअर उघडायचं, त्यातून बाहेर पडायचं, मग बाहेरनं कुलूप लावलेलं शटर आतनं उघडायचं आणि हवेत कुठेतरी विरून जायचं. हे मानवी योनीतल्या प्राण्याचं काम आहे का? पण रमण मायाला 2 वर्षांपासून ओळखत होता. तिच्याशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. 2 वर्षांपूर्वी त्याच्या भाचीसाठी तो स्थळ शोधत होता. त्यासाठी त्यांनी काही विवाह जुळवणाऱ्या मंडळींना सांगून ठेवलं होतं. त्यातल्या एका मध्यस्थानं एक दिवस रमणला एक स्थळ सुचवलं. मुलगा बाजूच्या लहानशा गावात राहत होता, BA झालेला होता. त्या लहानशा गावात त्यांनी स्वतःचं दुकान टाकलं होतं. किरकोळ सामान, दूध, ब्रेड असं साहित्य विकण्यापासून ते रेल्वे रिझर्वेशन करणे, वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज मारून देणे, नेटपॅक मारून देणे, आधार कार्ड, लायसन, पॅन कार्ड काढून देणं इत्यादी सगळी कामं तो त्याच्या दुकानातनं करून देत होता. मुलगा सावळा होता, पण होतकरू असल्यामुळे आपल्या भाचीसाठी हे योग्य स्थळ आहे असं रमणला वाटलं होतं. मुख्य म्हणजे मुलगा निर्व्यसनी होता. मग रमणनं मुलाची पत्रिका मागितली. मध्यस्थाकडे पत्रिका नव्हती, पण त्यानं रमणला एक फोन नंबर दिला. मुलाच्या मामीला या नंबरवर फोन करून माझं नाव सांगा, तुम्हाला व्हॉट्सअपवरनं पत्रिका मिळेल असं मध्यस्थानं सांगितलं. एखाद्या अनोळखी स्त्रीला फोन कसा करायचा असा प्रश्न रमणला पडला होता, पण मध्यस्थानंच वस्तुस्थिती स्पष्ट केली. तो मुलगा आईबरोबर त्या खेडेगावात राहत होता.
आई अशिक्षित होती, वडील नव्हतेच. मुलाच्या मामाला असल्या भानगडींमध्ये लक्ष घालायला वेळ नव्हता म्हणे. त्यामुळे भाच्याचं लग्न जमवण्याची सगळी जबाबदारी त्या स्त्रीवर येऊन पडली होती. अखेर नाईलाजानं रमणनं मध्यस्थानं सांगितल्याप्रमाणे फोन केला. हॅलो. पलीकडनं एक मंजूळ आवाज आला. हॅलो. रमणनी मग मध्यस्थाचं नाव सांगून सगळं सांगितलं. मुलाची पत्रिका पाठवता का व्हॉट्सॲपवर? हो पाठवते की, पलीकडचा आवाज म्हणाला. पण तुम्हीही मुलीची पत्रिका पाठवा, आम्ही आमच्या गुरुजींना दाखवतो. त्यानंतर मग 2-4 दिवसांमध्ये मुलीच्या पत्रिकांची व्हॉट्सॲपवरून देवाणघेवाण झाली. व्हॉट्सॲपचा कधी काळी असा उपयोग होईल हे जॉनकॉमच्या स्वप्नातही आलं नसेल. पण दुर्दैव आड आलं. दोघांच्याही पत्रिका जुळल्या नाहीत. रमणनं पुन्हा त्या नंबरवर फोन करून तसं सांगितलं, पण फोनवरची स्त्री त्या विषयावर काही बोलण्याच्या मनस्थितीत नसावी हे रमणच्या लक्षात आलं. त्यांनी तसं विचारताच आपला मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यानं आपण सध्या हॉस्पिटलमध्ये असल्याचं तिने सांगितलं. भाचीची पत्रिका जुळत नसली तरी रमणच्या मामाची एक मुलगी लग्नाची होती. भाचीची पत्रिका जुळत नाही तर निदान तिची तरी जुळवून बघावी ह्या विचारानं रमणनं मामाच्या पोरीची पत्रिका त्या पोराच्या पत्रिकेशी जुळवून पाहिली होती आणि मुख्य म्हणजे ती जुळतही होती. आता प्रत्यक्ष गाठ घेऊन ही बाब सांगावी म्हणून रमण तिने सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटल तसं लहानसंच असल्यामुळे तिला शोधायला रमणला फारसा त्रास नाही झाला. एका स्पेशल खोलीत ती पलंगाच्या कडेला बसली होती. पलंगावर तिचा आजारी मुलगा झोपला होता. पलंगाच्या बाजूला ठेवलेल्या पांढऱ्या टेबलवर पाण्याची बाटली, चहाचा थर्मास, बिस्किटांचा पुडा अशा गोष्टी ठेवलेल्या होत्या. रमणनं सोबत आणलेली सफरचंदाची पिशवी टेबलवर ठेवली आणि तो बाजूलाच ठेवलेल्या एका खुर्चीवर बसला. यापूर्वी फोनवरून अनेकदा बोलणं झालेलं असलं तरी तिला प्रत्यक्ष बघितल्यानंतर मात्र रमणची दातखिळच बसली. कारण ती अत्यंत सुंदर होती. ती तरुणी कमालीची देखणी होती. गोऱ्या पान वर्णामुळे तिचे मूळचे देखणे फीचर्स अजूनच आकर्षक दिसत होते. विशेषतः तिचं ते कोरीव सरळ नाक फारच आवडलं रमणला. तिच्या रेखीव नाजूक नाकपुड्या बघून तर घायाळच झाला तो. रमण काही बोलायचं विसरून संमोहित झाल्यासारखा तिच्याकडे बघत राहिला. 1 नाही आणि 2 नाही. तिने 1-2दा टेबलावर टकटक केलं, एकदा खाकरून बघितलं, पण रमण हरवलेल्या अवस्थेतनं बाहेर यायलाच तयार नाही. शेवटी तिने त्याच्या खांद्याला धरून त्याला गादा हलवलं तसा रमण भानावर आला. सॉरी म्हणजे मला ओशाळून तो म्हणाला. काही हरकत नाही, मला बघितल्यानंतर बहुतेक पुरुषांची अशीच गत होते. गोड हसत ती म्हणाली. हसताना तिच्या गालाला खळी पडत होती, त्यामुळे तर रमण जास्तच घायाळ झाला. तुम्ही आहातच सुंदर. तिची काही हरकत नाही म्हटल्यावर रमणचा धीर चेपला. तुम्हीही हँडसम आहात, मंजूळ आवाजात ती म्हणाली. तिचं म्हणणं खरं होतं. रमण 35शीचा असला तरी त्याच्या शरीरयष्टीमुळे 10 वर्षांनी तरुण दिसायचा तो. त्याच्या शरीराची ठेवणच तशी असल्यामुळे असेल किंवा अगदी सुरुवातीपासून व्यायाम करून रमणनं स्वतःला मेंटेन केलेला असल्यामुळे असेल ते. पण नवीन माणसाला रमण 35शीचा आहे हे समजायचंच नाही. शिवाय राहणीमान अप टू डेट ठेवल्यामुळे नवख्या माणसाची नेहमीच त्याच्या वयाच्या बाबतीत गफलत व्हायची. फीचर्स रमणचे कुठल्याही स्त्रीला मोहात पाडतील असे शार्प होते. काय झालं याला? त्यांनी झोपलेल्या मुलाकडे बघत विचारलं. काही नाही, पोटात इन्फेक्शन झालंय म्हणे. तिने पोराच्या केसांमधनं हात फिरवला. आणि याचे वडील? त्यांना कुठे वेळ असतो आमच्यासाठी, सारखे ते आणि त्यांची फडतूस नोकरी. तिच्या आवाजातल्या तिरस्कारानं रमण एकदम दचकला. नवरा आणि त्याच्या नोकरीबद्दलचा प्रचंड राग दिसत होता तिच्या बोलण्यातनं. थोडा वेळ कोणीही काही बोललं नाही. मग रमणनं खिशातनं आपल्या मामाच्या मुलीची पत्रिका काढली. तिच्यासमोर ठेवत तो म्हणाला. भाचीचा तर काही योग नाही, पण मी माझ्या मामाच्या मुलीची पत्रिका घेऊन आलो आहे. मी तुमच्या पत्रिकेसोबत जुळवून बघितली आहे, जुळती आहे ती. अहो पण माझ्या पत्रिकेबरोबर कशाला जुळवलीत? खट्याळपणे तिने मुद्दाम विचारलं.
हो, आय एम सॉरी, तुमच्या पत्रिकेबरोबर म्हणजे तुम्ही दिलेल्या पत्रिकेबरोबर. तुमच्याबरोबर मामे बहिणीची पत्रिका कशाला जुळवून बघीन मी. आणि मग त्यांनी किंचितसा पॉज घेतला. मग धडधडत्या छातीनं तो म्हणाला, अहो जुळवायचीच असेल तर माझी स्वतःची पत्रिका जुळवून बघीन ना तुमच्या पत्रिकेशी. ती जुळली आहे म्हणून समजा, ती म्हणाली. आणि रमणचं हृदय सेकंदाकरता गपकन बंद पडलं. सहज म्हणून टाकलेला खडा बरोबर लागेल अशी अपेक्षाच नव्हती त्याला. मग पुढे दोघांचं सुरूच झालं होतं. वारंवार भेटी, व्हॉट्सअपवरनं चॅटिंग, फोनवरनं बोलणं. या सगळ्यांमुळे दोघांमध्ये एक नवीन नातं निर्माण झालं होतं. दोघं कधी एकत्र आले होते ते त्यांच्यापैकी कोणालाही कळलं नव्हतं. दुपारचा 1 वाजत आला होता. रमण माया कुठे गेली असावी याचाच विचार करत दुकानात बसून होता. काय करावं तेच त्याला सुचत नव्हतं. कोणाकडे चौकशी करायची देखील सोय नव्हती. सगळा चोरीचा मामला. इकडे तिकडे चौकशी करावी आणि चुकून ते सुनीलाच्या कानावर जावं म्हणजे बोंबला. हा बाबूराव सुद्धा अजून आला नव्हता. निदान जेवणाच्या वेळेपर्यंत तरी त्यांनी दुकानात यायला हवं होतं. आज सुनीला घरी नसल्यामुळे रमणला एखाद्या हॉटेलात जेवायला जायला लागणार होतं. रमणनं खिशातनं मोबाईल काढून त्यात किती वाजले ते बघितलं. ही मोबाईलची सोय झाल्यापासून त्यांनी मनगटावर घड्याळ बांधणं सोडून दिलं होतं. 1 वाजून गेला होता. रमणनं बाबूरावाला कॉल लावला. मागाप्रमाणे नुसती रिंग वाजत राहिली. या अर्थी बाबूराव आपला फोन उचलत नाही आहे, त्या अर्थी तो दुकानाकडे यायला निघालाय हे रमणच्या ध्यानात आलं. इतकी वर्ष बाबूराव बरोबर काढून त्याला आता बाबूरावची विचार करण्याची पद्धत चांगली माहिती झाली होती. बाबूराव आला की हॉटेलात जेवायला जावं असा विचार करून रमण उठला. फ्रीजर जवळ आला. त्यांनी पुन्हा आत डोकावून बघितलं. मगाशी जाताना त्यांनी मायाला फ्रीजरमध्ये ढकलून फ्रीजरला कुलूप लावलं होतं. त्याची चावी त्याच्या खिशात होती. तो परत आला तेव्हा दुकानाचं आणि फ्रीजरचं कुलूप जसंच्या तसं होतं. तरीसुद्धा मग ही माया कशी काय गायब झाली हे कोडं केव्हाचं त्याचा मेंदू कुरतडत होतं. विचार करून करून मेंदूचा भुगा झाला तसं त्याने वैतागून फ्रीजमधली एक थम्सअपची बाटली काढली, तोंडाला लावली. त्याचं थम्सअप संपत असताना बाबूराव आत आला. त्यांनी खिशातनं नोटांची एक थप्पी काढली, ती नीट गल्ल्यात ठेवली. मग शर्टाच्या खिशातनं एक चिठ्ठी काढून ती रमणकडे दिली. आज केलेल्या वसुलीची यादी होती ती. एरवीची वेळ असती तर रमणनं चिकित्सकपणानं ती यादी वाचली असती. अजून कोणाकोणाकडे किती वसुली राहिली आहे, वसुली करताना कोण काय म्हणालं, कोणी टाळाटाळ केली, याबद्दल बाबूरावशी बराच वेळ चर्चा केली असती. पण आत्ता त्याचा मूड नव्हता. मायाच्या गायब होण्याचं गूढ त्याच्या मेंदूत थैमान घालत होतं. त्यांनी नेहमीसारखे प्रश्न न विचारता आपण दिलेली चिठ्ठी नुसती खिशात ठेवून दिलेली बघून बाबूराव बुचकळ्यात पडला होता. शेठचं लक्ष दुसरीकडे आहे हे त्याच्या ध्यानात आल्यामुळे तोही फारसा काही बोलला नाही. मगाशी आणून ठेवलेली आपली डब्याची कापडी पिशवी त्याने उचलली. दुकानातल्याच एका कोपऱ्यात जमिनीवर ठेवली. एक पोतं जमिनीवर टाकून त्याने आपल्या जेवणाची व्यवस्था केली. शेठ अजून जेवणासाठी घरी का निघत नाही आहेत याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याच्या पोटात भुकेनं कावळे ओरडत होते. आपण जेवणाची व्यवस्था करतोय हे बघून तरी शेठ जेवणासाठी बाहेर पडतील असं त्याला वाटत होतं. पण रमणचं तिकडे लक्षच नव्हतं. तो आपल्या विचारांमध्ये गुंग होता. अखेर बाबूरावानं त्याला आवाज दिला, शेठ जेवायला नाही का जायचं? अहो जायचं आहे, हे बघ निघालो. त्याच्या आवाजानं रमणची तंद्री तुटली. खरं म्हणजे माया गायब झाल्यामुळे त्याची भूक मेली होती. पण बाबूरावला कसला संशय यायला नको म्हणून त्याला इच्छा नसली तरी जेवणासाठी म्हणून बाहेर जायलाच हवं होतं. तू जेवण करून घे, दाराजवळ जात रमण म्हणाला. आणि बघ माझी वाट बघू नकोस, मला महत्त्वाचं काम आहे. कदाचित मी आता परत दुकानात येणार नाही, तेव्हा तू रात्री दुकान नीट लावून घे, चावी घरी ठेवून जा. ठीक आहे शेठ. रमणच्या बाहेर पडण्याची वाट बघत बाबूराव म्हणाला. रमण बाहेर पडल्यानंतर त्याला शटर अर्धवट खाली ओढून जेवायला बसायचं होतं. शेवटी रमण बाहेर पडला आणि शटर खाली करून बाबूराव घाईघाईनं पोत्यावर जेवायला बसला. मायाबद्दलच विचार करत रमण कारजवळ आला.
दार उघडून त्यांनी कार स्टार्ट केली. कार रस्त्याला लागताच त्याला आपल्या पाठीमागे कसली तरी हालचाल जाणवली. तो मागे वळून बघण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्या मानेला कसला तरी थंडगार स्पर्श झाला आणि कोणीतरी त्याच्या कानात पुटपुटलं, मागे बघू नको, चुपचाप कार हॉटेल जे कडे घेऊन चल. मित्र हो, हा पहिला भाग इथेच संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.